नमस्कार. आज होता आमच्या गावचा बाजार. आता बाजारातून आल्यानंतर स्वयंपाकाचा तर खूपच कंटाळा येतो. मग जेवायला काय बनवायचं, तर चला बनवूया चमचमीत असा मसाले भात, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मसाले भात कसा करायचा ते. आणि हे आंब्याच्या फोडी मस्त तोंडी लावायला. तर एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकलं. तेल छान गरम करून दिल्यानंतर त्यात मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की थोड्या वेळाने त्यात जिरे टाकायचे. तेल छान तापून द्यायचं. जिरे टाकल्यानंतर त्यात शेंगदाणे टाकायचे. आता तुम्ही म्हणाल भातात कोण शेंगदाणे टाकतं, तर खरंच भातात शेंगदाणे टाकून बघा, खूप सुंदर टाकतात. आणि अगोदर शेंगदाणे टाकायचे, म्हणजे कांदा पत्तेपर्यंत छान कुरकुरीत होते. त्याच्यानंतर कांदा, आणि तुमच्याकडे छान कढीपत्ता असेल तर कढीपत्ता. मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, उभे चिरलेले आहेत. आणि ते कांदे टाकायचे. कांदे एकदम छान परतायचे. त्यात तोपर्यंत शेंगदाणे एकदम छान कुरकुरीत होतात. तर कांदे परतून झाल्यानंतर त्यात आता हे करून घेतलेलं वाटण टाकायचं. आता हे वाटण मी लसूण, खोबरं, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 2च घेतलेल्या आहेत. असं हे सगळं वाटण तयार करून घेतलेलं होतं. ते आता त्यात टाकायचं. आता ते छान परतून घ्यायचं लाल होईपर्यंत. ते परतल्यानंतर त्यात आता काही जास्त खडे मसाले वगैरे टाकत बसायचे नाही. हा डेलीचा भात आहे. आता हे काय, हे आणलेल्या बाजारातून बिया फणसाच्या, फणस आणला होता अख्खा, त्या फणसाच्या बाजारातून आणलेल्या बिया आहेत. त्या भाज्या ठेवल्या, छान पावसाळ्यात खायला होतात. आता हे तोपर्यंत वाटून झालं. आता ह्यात फक्त बिर्याणी मसाला आणि हळद टाकायचं. वाटलेला बिर्याणी मसाला थोडा होता, थोडासा गरम मसाला, असे राहिलेले मसाले मिक्स केले आणि त्यात टाकले. त्याच्यानंतर जास्त काही भाज्या नव्हत्या वाटाणा वगैरे, तर फक्त बटाटा आणि टोमॅटो चिरून छान धुवून घेतलेलं आहे, त्यात टाकायचं. ते 2 मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तांदूळ घ्यायचे. आता तांदूळ तुम्ही 1.5 ग्लास घेतलेला आहे. तुम्हाला भात किती लागतो त्या अंदाजाने घ्या. आता हे सगळं छान परतायचं. कांदा, टोमॅटो, बटाटा, ते टाकलेले मसाले, त्यात टोमॅटो, तुमच्याकडे वाटाणा असेल तर छानपैकी वाटाणा टाका. वाटाणा भात छान लागतो. आता काय वाटाणा माझ्याकडे नव्हता. आता हे सगळं परतून झाल्यानंतर ह्यात मी टाकलेला आहे तांदूळ टाकल्यानंतर ह्यात भाताला लागेल तेवढ्या अंदाजाने ओतायचं पाणी. आता हा शेतकरी तांदूळ ह्याला काही जास्त पाणी लागत नाही, त्याच्यामुळे मी अंदाजानं त्यात पाणी ओतलं. आता हे परतून झालेलं आहे. त्यात छान मिक्सरचं ते भांडं वगैरे विसळून पाणी ओतायचं, म्हणजे परत भांडी घेताना जास्त त्रास होत नाही. आता ह्यात पाणी ओतलं की वरून मीठ टाकायचं. आता तुम्ही मीठ नक्की कधी टाकता, कांदा भाजताना की परत भाज्या भाजताना. मी सगळं मीठ एकदम टाकते, कारण मला परत अंदाज येत नाही. सगळं झाल्यानंतर लास्ट मीठ टाकायचं, म्हणजे कमी जास्त होत नाही, अशी माझी पद्धत आहे. तर आता म्हणाल हे कसे हाताने मीठ टाकते बाई, तर मला हातानेच अंदाज येतो, चमच्याने येत नाही. वरून छान चिरलेली बारीक कोथिंबीर टाकायची. वाटणात घातली होती, पण वरून छान लागते. तुमच्याकडं असेल तर साजूक तूप घाला आणि छान उकळी येईपर्यंत झाकण लावा.